अर्थातच रुपेश पुजारी ऑन स्ट्राइक. एक उंचापुरा फलंदाज तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र कळंबोली क्रिकेट इतिहासाचा बाहुबली. पहिला चेंडू कव्हर रिजन मध्ये, इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. निलेश एंडला थ्रो केलाय आणि पहिल्या चेंडू पासून रणनीती इथे मात्र संघर्ष संघाची क्लिअर आहे की जिथे निलेश जाणार त्याचा फॉलो केला जाणार, निलेश वरती टार्गेट असणार आहे. पण नॉन स्ट्रायकिंग एंड हा जवळचा एंड होता क्षेत्ररक्षकाला, तिथे यष्ट्यांचा अचूक वेध घेतला जाऊ शकत होता, परंतु एंड निवडले गेलं स्ट्रायकिंगचं. कारण होतं निलेशची प्राइज विकेट. इथे मात्र लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र पोझिशन मध्ये येऊ शकला नाहीये गोलंदाज. फॉलो थ्रू मध्ये पोझिशन मध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही यष्ट्यांच्या ठीक मागे उभा असणार. रॉंग पोझिशन मध्ये होता गोलंदाज. आपल्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या छोट्या छोट्या ज्या संधी आहेत त्या संधींना तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. आणि याचंच नाव क्रिकेट आहे की तुम्हाला मिळालेला हलकासा जो एक संधी आहे त्या संधीचं जर तुम्ही सोनं केलं तर मात्र क्रिकेटमध्ये यशापासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवणार नाहीये. निश्चितपणे या ठिकाणी चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. अद्याप देखील दोन्ही संघाच्या माध्यमातून रुपेश पुजारी यांना जरूर चेंडू या ठिकाणी वळवला. लगोनच्या क्षेत्रामध्ये एक धाव जरूर मिळाली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण या ठिकाणी पाहायला मिळते. प्रवीण अर्जुन सर जर पाहिलं पहिल्या दोन चेंडूवरती जबरदस्त या ठिकाणी चेंडू या ठिकाणी टाकले होते. त्याच चेंडूवरती अगदी घाटी भाषेमध्ये जर सांगायचं गेलं दिवसा ढवळ्या धावांची चोरी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जरूर तैनात होते. ज्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण आहे त्याच पद्धतीच्या व्यूहरचनेमध्ये गोलंदाजी केली जात होती, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर दोन असे खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत, म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर. इथे मात्र रिव्हर्स स्वाईप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. अवधूत माने झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतः संघनायक बबलू कोळेकर बॅकअप साठी येत आहेत, परंतु दोनही खेळाडूंना चेंडू चकवतोय. तिसऱ्या क्षेत्ररक्षकांना मात्र हा चेंडू कव्हर केलाय. तोपर्यंत फलंदाजांना मिळाली संधी. धावा एकवटल्या गेल्या 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघ मात्र पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा आल्यात 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. परंतु या 6 धावांसाठी संघर्ष मैदानावरती करण्यास भाग पाडलंय आणि हे खऱ्या अर्थाने मी म्हणेन संघर्ष संघासाठी जमेची बाजू असेल. पहिल्या 2 धावा जवळजवळ विकेट प्राप्त करण्याच्या उंबरठ्यावरती होते, परंतु दैव बलवत्तर ठरलं दोनही फलंदाजांचं. आणि त्यानंतर मात्र इथे झेल घेण्याची संधी होती, अवधूतकडनं मात्र ही संधी गमावली गेली. यावेळेस लाऊड अपील आहे. पॅड लाईनला चेंडू केला जातोय. पंचांकडे अपील, परंतु पंचांवर मात्र कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही आहे. लाईन पाहिली, पिचिंग पाहिली, आउटसाइड द ऑफस्टंप हा चेंडू होता आणि हेच कारण ठरलं की पंचाने मात्र लेग बायचा इशारा केलाय. सिंगल आली आहे. या सिंगलना संघाची एकूण धावा संख्या मात्र 7 धावा धावफलकावर. श्रीकांत निश्चितपणे या ठिकाणी 7 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे संघर्ष बी संघाचा विचार केला, एक मुख्य शस्त्र मुख्य जमेची बाजी कोणती असेल तर ती गोलंदाजी आहे. आणि गोलंदाजी अद्याप देखील पहिल्याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण अर्जुन सर काय जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. कारण असं म्हटलं जातं संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब असतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही, तो आपल्याला दाखवता देखील येत नाही, तो आपल्या व्यक्तिमत्वातूनच सिद्ध करावा लागतो. तो रुबाब आज मात्र संघर्ष संघाला सिद्ध करावा लागेल. नक्कीच नक्कीच या दरम्यान जरूर निवेदन असेल. हा सामना संपल्यानंतर पुढील संघांनी आपली उपस्थिती दर्शवायची, ज्यामध्ये स्मॅश शिवगर्जना, बॅट बॉईज काळभैरव, साईकृपा शिवशंभो, रॉयल एकता आणि संघर्ष दगडीचाळ या सर्व संघाच्या संघनायकांना विनंती की हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा संघांची नावे स्मॅश शिवगर्जना, बॅट बॉईज काळभैरव, साईकृपा शिवशंभो, रॉयल एकता आणि संघर्ष दगडीचाळ या सर्व संघाच्या संघनायकांनी लगेचच रिपोर्ट करायचा आहे. एकूण धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 8 आणि याच सरासरीनं जर धावा आल्या तर श्रीकांत धावफलकावरती 32 धावा. परंतु श्रेयस रेगडे संघाचा जर आपण विचार केला तर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम रियाज गणेश संघाच्या नावावरती आहे, ज्यांना 24 चेंडूमध्ये 54 धावा. 2 वेळा ही किमया ही कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून केली गेली. यावेळेस रिव्हर्स स्वीप. पहिला षटकार येतोय. फलंदाज निलेश द बाहुबली इज ऑन फायर. षटकार थर्ड मॅनच्या डोक्यावरून पहिला रिव्हर्स स्वीप षटकार आलाय. यानंतर सलग 2 चेंडूवर 2 रिव्हर्स स्वीप षटकार आले तर रोख रक्कम 5555 रुपयाचं पारितोषिक नक्कीच असणार आहे. या ठिकाणी
प्रिन्स वर्मा आणि शरद शेट्टियार खुशी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. निश्चितपणे या ठिकाणी जर पाहिलं तर सर या स्पर्धेतील तब्बल 27वा हा षटकार आपण पाहतोय. पूर्ण स्पर्धेतील 14 धावफलकावरती आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक प्रगती पथकावरती असताना आता मात्र हात खुले करण्याचा मनसुबा आखला आहे तो म्हणजेच कळंबोली टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली या खेळाडूंना. नक्कीच आणि काय या खेळाडूला बाहुबली म्हटलं जातं. पहा, उजव्या हातानं फलंदाजी असो किंवा डाव्या हातानं माझ्या रडार मध्ये ज्या ज्या वेळेला चेंडू येणार परंतु इथे मात्र वॉट अ कम बॅक, प्राइज विकेट इथे मात्र मिळते. फलंदाज निलेशला मात्र परतावं लागेल दुसऱ्या चेंडूवरती. टेट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर. निश्चितपणे बघा जर पाहिलं ना ही विकेट एखाद्या काट्याप्रमाणे टोचत होती ती काटा आता मात्र अगदी दूर केलाय. ते म्हणजेच गोलंदाज आपण पाहतोय अवधूत माने या गोलंदाजानं. नक्कीच या ठिकाणी अवधूतचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मगाच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर जरी आपण गोलंदाजीमध्ये प्राइज दिलं गेलं होतं, अवधूतनं तब्बल 4 चेंडू निर्धाव फेकले होते आणि त्याच सामन्यामध्ये 2 धावा देत असताना 2 फलंदाज त्यानं आपल्या गोलंदाजीमध्ये बाद केली होती. ही चमकदार कामगिरी होती त्या गोलंदाजाची. परंतु क्रिकेट असं म्हटलं जातं ना पहा, निलेशनं रिव्हर्स स्वीप षटकार आला त्यानंतर मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू वळवायचा होता. एकूण धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. निश्चितपणे या ठिकाणी आज विशेष कौतुक करावं लागेल संघर्ष बी या संघाचं. काय मैदानावरती खेळ आपल्याला पाहायला मिळतो, एकाग्रता एकात्मता आज मात्र या संघाची पाहायला मिळते सर. जबरदस्त क्रिकेट. नक्कीच आणि का असू नये, कारण या संघाच्या पाठीराखे कोण असतील. कारण या संघाचा जर आपण विचार केला तर मार्गदर्शन लाभतंय ते अर्थातच हनुमंत चौधर. त्याच पाठोपाठ जर आपण पाहिलं तर मंगेश साळुंके एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. दादा भोईर, मला वाटतं एक काळ ग्रामीण क्रिकेट संघामध्ये ज्या खेळाडूंना निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर राहुल चक्रपाणी असतील, त्याचबरोबर किरण डेंबरे असतील, असे खेळाडू युवा खेळाडू मात्र या संघामध्ये आहेत. यावेळेस थोडंसं मी म्हणेन की लाईन मिस केली गेली आहे, खराब लाईन. आणि गणेश पुन्हा एकदा लक्की चॅम्प ठरतोय आपल्या संघासाठी. आल्या मात्र चौकारानं आपलं वैयक्तिक खातं खुलं करताय. संघासाठी 4 महत्वपूर्ण धावा इथे मात्र एकवटल्या जात आहेत. या 4 धावेच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, ज्यापैकी 9 संघ जवळजवळ या स्पर्धेला निरोप दिलाय. 3 संघ आपली प्रबळ दावेदारी अजूनही पेश करतायत, ज्यामध्ये एक संघ कदाचित उद्या आपल्याला सेमीफायनलची लढत मैदानावरती पाहायला मिळेल. अर्थातच तो संघ आहे आदित्य प्रिया जय मल्हार संघ जो क्वालिफाय झालाय. यावेळेस मात्र ऑन द नी झालाय फलंदाज, लोवर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय आणि अक्षरशः फेकून दिलाय चाबूक शॉट. षटकार. वाह, जबरदस्त अफलातून या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. मी तर असं म्हणेल सर की घ्यावी एखादी ढाल, काळजात घुसावी कट्ट्यार. आणि टेनिस क्रिकेट विश्वामधील कृष्णा सातपुते यांचा 8वा षटकार. काय जबरदस्त फलंदाजी गणेश गोलकच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच मी म्हणेन की जर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कृष्णा सातपुतेचा जर आपण स्टान्स पाहिला, जर खेळण्याची पद्धती पाहिली, मी म्हणेन गणेश खूप मोठा फॅन आहे. आणि गणेशनं मात्र त्याच स्टाईलमध्ये हा कळंबोली क्रिकेटचा कृष्णा सातपुते. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक बबलू कोळेकर आता मात्र संघनायकावरती दडपण असणार आहे. अवधूत माने या गोलंदाजावरती केला गेलेला हल्ला बोल आणि तिथून मात्र धावफलकानं घेतलेली जी उत्तुंग भरारी आहे, या सिंगलनं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून मात्र थोडस दबाव जो आहे तो नक्की असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच अवधूत माने या गोलंदाजावरती. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला एक नवं आव्हान असतं आणि हे नव्या आव्हानासाठी तुम्ही नेहमी तयार असणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अवधूत माने गोलंदाजीसाठी तयार होतोय. आता मात्र पावलांचा उपयोग जरूर केलाय. मिड ऑफच्या क्षेत्र, लॉग ऑफचे क्षेत्र जरूर निवडलंय आणि हा आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त अफलातून. मी आधीच म्हटलं तर या श्री गणेश संघाचं हे रन मशीन आहे. हे रन मशीन जर या मैदानावरती जास्त काळ टिकलं तर धावांचा पाऊस पाहायला मिळेल. आणि या 6 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा धावफलकावरती सर. नक्कीच या 31 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येला मात्र जबरदस्त
वळण दिलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं काय या खेळाडूला द रन मशीन म्हटलं जातं. जो गोलंदाज असं वाटलं होतं की कदाचित आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल, परंतु त्या गोलंदाजावरती काय हल्लाबोल केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद आणि त्यानंतर मात्र उर्वरित 4 चेंडूंमध्ये अक्षरशः पिसा काढली या गोलंदाजाची. तब्बल धावा एकवटल्या गेल्या 17 आणि या षटकामध्ये एकूण धावाचा जर आपण विचार केला तर 23 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज अवधूत मानेनं. निश्चितपणे या ठिकाणी पुढील गोलंदाज आपण पाहतो जो वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज दीपक. बघूया दीपक याला आता मात्र दीप प्रज्वलन करावं लागेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तितकीच चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण बॅकफूट वरती ढकलला गेलाय तो म्हणजेच संघर्ष संघ आता मात्र कुठेतरी या ठिकाणी चांगल्या रुळावरती आणावं लागेल ते म्हणजेच संघर्ष बी या संघाला. एक धाव जरूर मिळाली कार्पेट ड्राईव्हच्या सह्यानं. या ठिकाणी चेंडू वळवला ओंकार घाडगे याची चुकी पाहायला मिळते. बघा ज्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी दोन धावा या ठिकाणी कुठून काढल्या जातात. जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर पाहिली 33 लॉस फॉर 1 विकेट. सर तर नक्कीच या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण म्हटलं की आव्हान आहे अजूनही येणाऱ्या गोलंदाजासमोर, परंतु आव्हान हा शब्द आल्यानंतर विनायक दामोदर करंदीकर अर्थातच विंद करंदीकरांची एक कविता नक्कीच आपल्याला आठवते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. खऱ्या अर्थानं इथे मात्र जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, आव्हानाचं अत्तर लावावं लागेल आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्षमता आहे या गोलंदाजामध्ये कमबॅक करण्याची. तो कमबॅक या सामन्यामध्ये आपल्या संघाला करवून देणार का? निश्चित या ठिकाणी जर सर पाहिलं तर आयोजकांच्या वतीने देखील या ठिकाणी सूचित करण्यात येत आहे की उद्या या ठिकाणी आजच्या दिवसात सेमीफायनलचा सामना ठीक 7:30 वाजताच खेळवण्यात येईल. जर एखादा संघ जर या ठिकाणी कंप्लीट 7:30 वाजता नाही आला तर त्या संघाला जी पेनल्टी देण्यात येईल त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर नक्कीच या ठिकाणी पहा ज्याप्रमाणे मी म्हटलं की विनायक दामोदर करंदीकर अर्थातच विंदा करंदीकरांनी सांगितलं होतं की नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. या ठिकाणी जर पाहिलं तर लढवाईची वृत्ती दाखवली जाते. गोलंदाज दीपकचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. गणेश भन्नाट फॉर्म मध्ये आणि अशा खेळाडूला इथे मात्र होते चूक. चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड आणि चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार. तलवारीप्रमाणे एखादा मी म्हणतो ना की वॉरियर, एखादा लढवय्या ज्या पद्धतीनं तलवारीचे घाव करतो अगदी गोलंदाजाच्या गोलंदाजीवर, त्या प्रकारची तलवारीचे वार हे मात्र नक्कीच या गोलंदाजीवरती केले जातात. षटकार वसूल केले जात आहेत आणि काय कॉन्फिडंट आहे या खेळाडूचा, अप्रतिम. निश्चितपणे या ठिकाणी अप्रतिम आणि अप्रतिम, कारण ज्यावेळेस फटका मारला त्यावेळेस तमाम क्रीडा रसिकांच्या तोंडातून एकच शब्द आपल्याला पाहायला मिळाला, वाव. म्हणजे ही स्तुती आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त फटका. नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन की गोलंदाजाची मानसिकता कुठेतरी दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न केला या फटक्यानं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. मग युवा खेळाडू आहे, पंचांचा वावंतर चेंडूचा इशारा येतोय. युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडूंना दबावात कसं आणायचं हे गणेश चांगल्या पद्धतीने ओळखतो. या मैदानावरती अशा अनेक इनिंग गणेशच्या माध्यमातून नक्कीच सांगता येतील की जिथे संघ अडचणीमध्ये होता आणि एक तारणहार म्हणून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं मात्र पूर्णपणे सामन्याचं चित्र हे पालटून टाकलं. यावेळी चेंडू हवेमध्ये, संधी निर्माण केली गेली आणि मात्र फलंदाज गणेशला परतावं लागेल. परंतु परतण्यापूर्वी जी भूमिका होती त्या भूमिकेला मात्र योग्य न्याय दिला गेला या फलंदाजाच्या माध्यमातून. काय अप्रतिम फलंदाजी केली गेली आणि टाळ्यांचा गडगडाट नक्कीच या खेळाडूसाठी होणार, कारण अप्रतिम फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. संघ अडचणीमध्ये होता आणि तिथून मात्र सुस्थितीमध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. निश्चितपणे या ठिकाणी गणेशाचा जर विचार केला सर तर केवळ 7 चेंडू मागे तब्बल 19 धावांची उपयुक्त खेळी साकारले. म्हणजे जो विश्वास त्याच्यावरती दर्शवला होता तो विश्वास सार्थक पूर्णपणे ठरवलाय गणेश यानं. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये देखील त्यानं फक्त 8 चेंडू खेळले होते आणि तब्बल 29 धावांचं योगदान दिलं होतं, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळेस दीपक कमबॅक करणार का? समोर आहे द रन मशीन रुपेश पुजारी ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज अक्षय सावंत. रुपेशसाठी आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. बघायचा चेंडू जातोय का आणि चेंडू जवळपास सीमेरेषेबाहेर जातोय 6 धावण करता. नक्कीच या ठिकाणी षटकार आलाय. अवे फ्रॉम द बॉडी ज्या वेळेला तुम्ही ठेवाल पा उंच पुरा फलंदाज आहे, याची जी रेंज आहे ती रेंज खूप मोठी आहे आणि लॉंग हँडल बॅट वापरतोय, त्यामुळे
तुम्ही अवे फ्रॉम द बॉडी जर हा चेंडू ठेवाल, रूम द्याल, तर मात्र नक्कीच त्याचा फायदा उचलला जाईल. आणि तो फायदा उचलला. प्रीमेडेड शॉट होता. अगोदरच मानस बनवलं होतं की जर शरीरापासून दूर जाणारा चेंडू असेल तर मी त्याला हवेमध्ये चेंडू खेळणार. आणि ती मानसिकता मात्र त्याच्या फलंदाजीमध्ये त्याने दाखवली गेली. पण फलंदाजाची काय शैली आहे, तो कोणत्या शैलीमध्ये खेळतो हे देखील ओळखणं गरजेचं आहे. क्लोज टू बॉडी ठेवा, शरीराच्या जवळ चेंडू ठेवा, जेणेकरून फलंदाजाला शॉट खेळण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल, पावलांचा वापर करावा लागेल, काही ना काहीतरी विचार करण्यास तुमच्या माध्यमातून भाग पाडणं गरजेचं आहे. इथे मात्र अंतिम चेंडू फेकला जातोय. निर्धाव षटक समाप्त होतंय. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 45 रन्स, 45 धावा धावफलकावरती. पहा, कमीत कमी 50-55 धावांचं लक्ष इथून आपण नक्कीच अपेक्षित करू शकतो. परंतु जर रन मशीन या मैदानावरती चालली तर 70 धावा देखील या ठिकाणाहून रियाज रेगडे संघ टार्गेट सेट करू शकतो. ही क्षमता आहे या फलंदाजाची आणि तो प्रयत्न अंतिम षटकामध्ये नक्की असणार आहे. कारण अंतिम षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. मागील सामन्यातील पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी, अर्थातच 99 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा गोलंदाज योगेश गाडगे म्हणजेच ओमकार. योगेश गाडगे उर्फ ओमकार अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी 45 धावा धावफलकावरती आहेत. पहा, अजून एक 46 आहेत, माफ करा. इथे मात्र मोठा फटका खेळाचा मानस. बबलू कोळेकर संघनायक चेंडूच्या खाली येत आहे. थोडंसं मी म्हणेन ढिसाळ बॉडी लँग्वेज जरूर पाहायला मिळाले. चेहऱ्यावरती शिकस्त आहे. थोडंसं मी म्हणेन की चिंतेचं वातावरण आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं, श्रीकांत, तुमच्याकडे लढवय्या वृत्ती असायला पाहिजे. तुम्ही 2 मारलेत तर मी 4 मारण्याची ताकद ठेवतो. हा आहे क्रिकेट. परंतु हे क्रिकेट, हे द्वंद्व आपल्याला फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये ठेवायचंय. मैदानाच्या बाहेर मात्र सर्वच संघांचे संबंध हे मैत्रीपूर्ण असायला पाहिजेत. निश्चित या ठिकाणी म्हटलं तरी काय वावगं ठरणार की इट का जेव्हा पत्थर से और पत्थर का जेव्हा वीट से, असं म्हटलं काय वावगं ठरणार नाही. आणि तशा प्रकारची फलंदाजी देखील आज मात्र रुपेश पुजारी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी. आता मात्र या खेळीची ज्या क्रीडा रसिकांना अपेक्षा होती ती अपेक्षा या सामन्यामध्ये रुपेश पुजारी पूर्ण करतोय. कारण रुपेशचा जर विचार केला, त्यानं अद्याप देखील जबरदस्त फलंदाजी करत असताना जवळपास आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून 2 षटकार लगावलेत. काय देखणी, बघावं आणि बघतच राहावं, इतकी सुंदर देखणी फलंदाजी या सामन्याच्या माध्यमातून करतोय. नक्की नक्की एक नवीन भूमिका दिली गेली होती. संघनायकानं सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला मैदानामध्ये पाठवलं होतं आणि जी संधी मिळाली त्या संधीचा मात्र सोना केला गेला. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. चूक होणार नाहीये. आउटफील्ड मध्ये खूप चांगला आहे संघर्ष संघ आणि इथे मात्र झेल पूर्ण केला जातोय. आणखीन एखादा फलंदाज बाद. रुपेश द रन मशीन बॅक टू द पॅव्हेलियन. निश्चितपणे या ठिकाणी दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती करण्यात येते की यातील विजेता संघ, आणि आपण जर पाहिलं लकी ड्रॉ मधून पुढे ज्या संघाला चाल देण्यात आली तो म्हणजे आदित्य प्रियाचे मल्हार या संघ, या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण अगदी बरोबर उद्या ठीक 7:30 वाजता या मैदानावरती हजर राहायचं आहे. कारण पाहिलं तर या अगोदर त्या स्पर्धेला या ठिकाणी खूप उशीर झाला आहे. परंतु या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणूनच की काय आयोजकांच्या वतीनं आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना हा उद्याच्या दिवसामध्ये ठीक 7:30 वाजता खेळवण्यात येणार आहे. आणि बघा त्याच्यामध्ये देखील खूप काही नियम आहेत. जर आपले 11 खेळाडू जर कंप्लीट 7:30 वाजता नाही आले तर या ठिकाणी आयोजक जी या ठिकाणी पेनल्टी देतील त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर नक्कीच या दरम्यान दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आहे. अक्षय अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट अक्षयच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. आणि एकूण धावसंख्येचा जर आपण विचार केला तर आता मात्र धावसंख्येचा विचार करता एक नवा विक्रम आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 55 धावा. कारण या अगोदर 54 धावा बनवल्या गेल्या होत्या 2 वेळा आणि आता मात्र 55 धावांपर्यंत मजल मारले जाते. 56वी धाव धावफलकावरती अंकित केली जाते. इथे मात्र सूरज मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं कदाचित काजेशची वर्णी लागेल की काय, कारण डावकुरे हाताचा फलंदाज एलआयजी एनकडनं फलंदाजी होते. पण तो काजेश ऐवजी सूरज वरती विश्वास दर्शवला गेलाय. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज ओमकार
राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. काजेश नसलं तर काय झालं, मी अजूनही मैदानावरती आहे. आपली उपस्थिती मात्र दर्शवली जाते. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि चेंडू वन बाउन्स. थर्डमॅन सीमारेखा पार चौकार. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या धाव फलकावरती 60 धावा. प्रति षटक 15च्या सरासरीनं पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. 60 धावा धाव फलकावरती आलेत आणि संघर्ष संघासमोर मात्र एक आव्हानात्मक धावसंख्या, अर्थातच 61 धावांचं लक्ष. ओव्हर टू श्रीकांत. निश्चित सर, जर पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या असेल 4 षटकामध्ये 60 धावा तब्बल. या ठिकाणी कुठल्या त्याच्यामध्ये या ठिकाणी विशेष कौतुक करावं लागेल रुपेश पुजारी याचं, गणेश घोलप याचं. तदनंतर जर पाहिलं या षटकामध्ये देखील सूरज यांना लगावलेला तो अप्रतिम चौकार. जबरदस्त क्रिकेट. तब्बल 15.00 ची सरासरी राखायची, ते म्हणजे संघर्ष बी या संघाला. परंतु संघर्ष संघाचं कौतुक करावं लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये जो खेळ दाखवलाय तो अप्रतिम आहे. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा सूचित करण्यात येत आहे, यातील विजेत्या संघाला आणि आदित्य प्रिया जय मल्हार संघाच्या संघनायकाला जर आपण ठीक उद्या 7:30 वाजता नाही आला तर तो सामना 3 षटकांचा खेळवण्यात येईल, असं आयोजकांच्या वतीने देखील घोषित करण्यात आलेलं आहे. बघा वारंवार आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. जर आपण बरोबर ठीक 7:30 वाजता नाही आला तर 3 षटकांचा तो सामना खेळवण्यात येईल. म्हणजे बघायचंय आपणच किती सहकार्य करायचं या आयोजकांना, का आपण त्या स्पर्धेमध्ये त्या सामन्यामध्ये पॅनल्टीला सामोरं जायचंय. परंतु सामन्यामध्ये देखील रंगत तेवढीच पाहायला मिळते, कारण ज्याच्यासाठी केला होता हट्टवास शेवट गोड व्हावा, आजच्या दिवसातील शेवट निश्चितपणे पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रवीण अर्जुने सर चांगला झालाय. फलंदाजी करत असताना मग गणेश घोलप असो, रुपेश पुजारी असो, निलेश भगत असो, अक्षय सावंत असो, अगदी सूरज सारख्या खेळाडूकडून देखील शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. पहिलं पूर्वार्ध समाप्त झालंय. 60 धावा उभारल्यात. 61 धावांचा एक पहिलं मोठं आव्हान संघर्ष या संघाला गाठायचंय. बघूया 61 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारचा संघर्ष संघ या मैदानावरती संघर्ष करतोय. प्रवीण सर. नक्कीच आपल्या नावारूपाला सार्थ खेळ या मैदानावरती आपल्याला करावा लागेल. पनवेल टेनिस cricket.in च्या माध्यमातून आपण या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहत आहे. आणि एकंदर जर आपण विचार केला तर मुन्ना मायकेल आमच्या समोर जुडले गेलेत. जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून देखील आहे. थोडासा वेळेन की प्रेशर सिच्युएशन काही वेळेला क्रिएट होतात, ज्यावेळेला डिसिजन क्लोज असतात त्यावेळेला मात्र त्यांचं कॅमेरा वर्क हे खूप महत्वाचं ठरतं. आणि कदाचित याच मैदानावरती अशी एक स्पर्धा आपण पाहणार आहोत की जिथे रिव्ह्यू सिस्टम असणार आहे. ही स्पर्धा काही दिवसातच आपल्याला भेटीला येणार आहे, ज्याचं मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2 व्हीलरचं देखील आयोजन कदाचित या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पर्धा कोणती आहे, कोणत्या तारखेला आहे हे मात्र सध्या थोडंसं मी म्हणेन की गुलदस्त्यामध्ये आहे, परंतु अशी एक स्पर्धा आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. स्पर्धा 50,000 असेल, परंतु त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 2 व्हीलर बाईक ही मॅन ऑफ द सिरीज साठी असेल आणि त्याचबरोबर रिव्ह्यू ही देखील असेल. आणि त्याचबरोबर काही मर्यादित निमंत्रित संघांना त्या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. मला वाटतं 8 आणि 8 असा तो स्लॉट असणार आहे. तर या स्पर्धांबद्दल आपण येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच चर्चा करणार आहोत. ती स्पर्धा थोड्याच वेळात आपल्या थोड्याच दिवसांमध्ये आपल्या समोर ओपन होईल. परंतु तुर्तास जर आपण पाहिलं तर जाऊयात सामन्याच्या दिशेनं. विजयासाठी लक्ष भलं मोठं आहे, परंतु प्रमोद अगर मैदान पर चल गया एनीथिंग कैन पॉसिबल, कुछ भी कर सकता है. ये बंदा इस तरह का है कि ये मैदान पर तबाही मचा सकता है. ती तबाही फलंदाज प्रमोद या मैदानावरती दाखवणार का? पहिला चेंडू, इथे मात्र नो चेंडू, पंचांचा इशारा येतोय. आणि सूरज निश्चितपणे या ठिकाणी नो स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अवांतर स्वरूपानं या ठिकाणी संघर्ष बी संघाचा श्री गणेश झाला. एक भलं मोठं आव्हान जरूर गाठायचं आहे, परंतु या ठिकाणी आव्हान गाठायचं असताना देखील तेवढाच मोठा संघर्ष देखील असणं गरजेचं आहे. कारण जेवढा मोठा संघर्ष तेवढाच मोठा विजय असं म्हटलं जातं. कारण तर संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे, अशा प्रकारचा खेळ होणं देखील गरजेचं या मैदानावरती सर. नक्कीच संघर्ष संघाचा जर आपण विचार केला तर प्रमोद इंगळेच्या फलंदाजीवरती बरंचसं काही डिपेंड आहे, परंतु प्रेशर न घेता आपला स्वाभाविक खेळ, जसं तुम्ही नेट प्रॅक्टिस मध्ये खेळताना मी म्हणेन की त्या प्रेशरनं, त्या सिच्युएशननं जर या खेळाडूंना मैदानावर खेळ दाखवला, जरूर नाही की तुम्हाला 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारायचे आहेत. 2 षटकार तुमच्या बॅटमधनं आले तर जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स मात्र कुठेतरी पुन्हा एकदा जागा होईल. परंतु सूरज सारख्या गोलंदाजावर आक्रमण करणं
सध्याच्या घडीला मी म्हणेन की तितकी सोपी गोष्ट नाहीये. जरी हा खेळाडू गेली 2 ते 3 वर्ष कळंबोली क्रिकेट पासून दुरावला असला तरी जो क्लास आहे तो दर्जा आहे. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की क्लास इज अ टेम्पररी बट अ क्लास इज अ परमनंट. फॉर्म इज अ टेम्पररी. आणि हा खेळाडूचा जर आपण विचार केला तर एक दर्जेदार खेळाडू सूरज यावेळेस मात्र शॉट ऑफ लाईन चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न स्वतः संघनायक जेलच्या खाली येतात. सागरनं मात्र कॉल दिलाय. इट्स माय कॅच. पहिला धक्का इथे मात्र मिळतोय संघर्ष संघाला. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. निश्चितपणे या ठिकाणी जर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर केवळ 2 या धावसंख्येवरती पहिला झटका बसलाय तो म्हणजे संघर्ष या संघाला. बघूया कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. कारण अजून देखील जर पाहिलं तर जवळपास 21 चेंडूंचा खेळ बाकी आणि 59 धावांचं आव्हान गाठायचं ते म्हणजे संघर्ष बी या संघाला. म्हणजे अशा या धावांचा पाठलाग करायचा असताना आता मात्र इथून मोठे आणि मोठे प्रहारच करावे लागतील. आकाशाला गवसणी घालणारे गगनभेदी षटकार खेचावे लागतील. चौकारांची टोलेबाजी साकारावी लागेल. ती मात्र टोलेबाजी अद्याप देखील पाहायला मिळत नाही. इतकी तिखट मारा गोलंदाज सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला चेंडू रेडार मध्ये येतात अर्थातच ओव्हरपिच चेंडू गुडलेन स्पॉटवरती ज्यावेळेला चेंडू पडतात त्यावेळेला मात्र फलंदाजाला खेळणं तितकेच सोपं ठरत नाहीये. आणि गोलंदाजचा जर आपण विचार केला तर जाणून बुजून चेंडूला उंची दिली जाते जेणेकरून फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण केली जाईल. इथे मात्र कव्हर क्षेत्र निवडलंय. कव्हर क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र अलगत जाळ्यामध्ये अडकलाय फलंदाज प्रमोद इंगळे. दुसरा फलंदाज गमावला गेलाय तो संघर्ष संघानं. 2 गडी बाद. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. निश्चितपणे या ठिकाणी मी विनंती करतो उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघाच्या संघनायकाला विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी उद्याच्या दिवसाचे लॉट उडवण्यासाठी आमच्या अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. बघा उद्या कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची आत्ताच ग्वाही या ठिकाणी घेण्यात येते. त्यामुळे आत्ताच आपल्याला या ठिकाणी वारंवार सूचित करण्यात येत आहे उद्याचे लॉट उडवण्यासाठी आपण हा सामना संपल्याबरोबर लगेचच आमच्या अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी सूरजना प्राथमिक दबाव टाकण्याची गरज होती आणि तो दबाव मात्र सूरजनं टाकलाय. 2 आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रमामध्ये परतवले आहेत. यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. परंतु काजेश माफ करा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मॅच 7:30 चालू होणारच. कामटे चेंडूवरती येत आहेत अजित कामटे. तर विनंती असेल सर्व संघ जे या स्पर्धेमध्ये उद्या सहभागी होणार आहेत त्यांनी हा सामना संपल्यानंतर लगेच संपर्क करायचा. आणि त्याचबरोबर एक विशेष सूचना आहे जो संघ दाखल होईल सेमीफायनल मध्ये अर्थातच आदित्यप्रिया जय मल्हार संघानं 7:30 वाजता आपली उपस्थिती दर्शवायची आणि या सामन्यातील विजेता संघ आणि आता जवळजवळ चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे की कोणता संघ उद्या सेमीफायनल खेळणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर खरं पाहता क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज म्हटलं जातं. परंतु इथून थोडंसं कठीण आहे मी म्हणेन संघर्ष संघासाठी. परंतु संघर्ष मैदानावरती दाखवावा लागेल कारण आजचा संघर्ष हा तुमच्यामध्ये उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. हा संघर्ष जर तुम्ही आज या मैदानावरती केलात तर मात्र उद्याचं सामर्थ्य हे नक्कीच तुमच्यामध्ये तयार होईल. ज्या सामर्थ्याच्या बळावरती तुम्ही यशाच्या उंच शिखर हे नक्कीच गाठू शकाल. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. आतापर्यंत 4थं षटक फेकण्याची जबाबदारी ज्या गोलंदाजाच्या खांद्यावरती होती 3रं षटक फेकण्याची जबाबदारी जी गोलंदाजाच्या खांद्यावर होती त्या गोलंदाजाला मात्र केलं जात आहे प्रमोट. आणि इथे चेंडू सोपवला जातोय तर रोशन पाटीलच्या हातामध्ये. यावेळेस ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू वळवलाय. सिंगल मात्र मिळते. सिंगलना फारसा फरक पडणार नाहीये हे मात्र ओळखलंय रियाज रेगडे संघाच्या संघनायकानं सर्वच खेळाडूंना की 60 धावा पुरेशा धावसंख्या धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत. आणि इथून संघर्ष संघाच्या आघाडीचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघर्ष संघाचा जो संघर्ष आहे तो मात्र कुठेतरी मर्यादित किंवा कमकुवत झालेला हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु संघर्ष आहे. जरी पराभव तुमच्या पदरात आला तरी देखील निराश होऊ नका कारण खूप चांगला खेळ संपूर्ण दिवसभर तुमच्या संघाने केला तुमच्या खेळाडूंना केला. निर्णायक क्षणाला केल्या गेलेल्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत गोलंदाजीमध्ये असोत किंवा क्षेत्ररक्षणामध्ये त्या चुका पुन्हा भविष्यामध्ये होणार नाही याची दक्षता घ्या. खेळाचा दर्जा हा तुमचा उंचावलेला आहे आणि तो उंचावलेला खेळाचा दर्जा हा कायम तसाच ठेवा आणि एक दर्जेदार खेळ हा तुमच्या माध्यमातून सातत्यानं करा जेणेकरून यश कारण प्रयत्न करणं तुमच्या हातामध्ये आहे. यश आणि अपयश ही नंतरची गोष्ट झाली. यावेळेस मात्र मोठा फटका खेचलाय अजित कामटे इन ऍक्शन. जेलच्या खाली येत आहेत. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. जेल पूर्ण केला जातोय. आणखीन एक खात्रा मिळतोय तो संघर्ष संघाला.
निश्चितपणे या ठिकाणी सर जर पाहिलं तर अगदी दमछाक होते धावा कुटण्यासाठी, ते म्हणजे संघर्ष बे संघाची. कारण पहिल्याच पूर्वार्धामध्ये पाहायला एक जबरदस्त सुरुवात करून दिली होती ती आघाडीच्या फलंदाजांनी. रियाज रिगणे संघाच्या फलंदाजाने, म्हणजे अर्थातच सामना चालू झाला तिथून या ठिकाणी पहिल्यापासून दडपण निर्माण केले संघर्ष बे संघावरती, आणि हे दडपण अद्याप देखील आपण पाहतोय. तसेच मी या ठिकाणी उद्या जो संघ खेळणार आहे सेमीफायनलचा सामना, त्या संघाला अजून देखील एक अधिक या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे. जर आपण 7:30 वाजता नाही आला तर एका षटकाची पेनल्टी, तदनंतर आपण 7:30 वाजता या मैदानावरती येणं पहिल्यांदा बंधनकारक असणार आहे. कारण त्यावेळेस कोणती अपील चालणार नाही. मग मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये दव पडलंय, दिसत नाहीये, अशी कोणत्याही प्रकारची तक्रार या ठिकाणी चालणार नाहीये. दव जरी असलं तरी तुम्ही बरोबर 7:30 वाजता हजर असणं गरजेचंच असणार आहे. बघा अगदी खडखडी भाषेमध्ये या ठिकाणी दोन्ही संघांना सूचित करण्यात येत आहे, दोन्ही आयोजकांच्या माध्यमातून आमच्या. सर तर नक्कीच या दरम्यान मैदानामध्ये आणखीन एक फलंदाज गमावला जातोय. मला वाटतं सुधीर यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्वतः संघनायक बबलू कोळेकर स्ट्रायकिंग एंडला. प्रत्येक सामना तुम्हाला काही ना काहीतरी नाविन्य प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळतं. प्रत्येक सामना तुमच्यासाठी एक नवीन आव्हान असतं, एक नवीन चॅलेंज असतं. आतापर्यंत जर आपण पहिल्या 2 सामन्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला संघर्ष बी संघानं, अपेक्षेपेक्षा चांगला खेळ या संघानं केला आणि आपली जी क्षमता आहे ती क्षमता मात्र तपासली. रियाज रिगणे संघाचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेतला ताकदवर संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज गमावला जातोय. फलंदाज बाद होतोय संघर्ष संघाचा आणि एका मागे एक फलंदाज आता मात्र तब्बूच्या आश्रयाला नक्कीच पाहायला मिळतात. लोअर फुल टॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये, लाईन मिस केली गेली आणि चेंडूने मात्र अचूक वेध घेतला यष्ट्यांचा. फलंदाजाला मात्र परतावं लागलं. संघनायक अर्थातच बबलू कोळेकर बॅक टू द पॅव्हिलियन. नौका फलंदाज दीपक यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 देखील होतंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आल्यात. त्या तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 6 धावा, 2 षटकांमध्ये 6 धावा आल्यात. इथून मात्र पूर्णपणे जे दडपण आहे ते दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच संघर्ष संघावरती वाटतो या दडपणाची सुरुवात कुठून झाली तर अवधूत मानेच्या एका षटकामध्ये आलेल्या 23 धावांनी. तिथपर्यंत सामना बॅलन्स होता, इक्वली बॅलन्स होता. परंतु जशा 23 धावा आल्या आणि रियाज रेगाडे संघ असो किंवा रॉयल कळंबोली संघ असो, हे असे संघ आहेत की जर त्यांना तुम्ही एक संधी द्याल तर त्या संधीला मात्र ते कन्वर्ट नक्कीच करतील विजयामध्ये. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. सिंगल ना मात्र केवळ औपचारिकता या ठिकाणी दर्शवली जाते संघर्ष बी संघाकडून. कारण आघाडीचे 5 फलंदाज या ठिकाणी गमावलेत, 4 फलंदाज, आणि त्यानंतर मात्र फारसा संघर्ष हा नक्कीच तळातील फलंदाजांकडून पाहायला मिळत नाहीये, केवळ औपचारिकता. फलंदाज सूरजच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज दीपक. यावेळेस लोअर फुल टॉसचा चेंडू होता आणि गोलंदाज सूरज देखील आता मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करतायत. मला वाटतं लेग ब्रेक प्रतीचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता त्यांच्या चेहऱ्यावर. त्याचं जे स्माईल आहे ते स्माईल नक्कीच सांगते की ही वेळ आहे, अचूक वेळ आहे. कारण जर कधी गरज पडू शकते. पण लेग ब्रेक चेंडू करण्याचा प्रयत्न होता त्यांचा आणि थोडंसं नियंत्रण हरपलं होतं. पण तो इतर वेळेला सूरज या प्रकारची गोलंदाजी करताना आपण कधीच पाहिलं नाहीये. ते आपल्या बेसिक वरती गोलंदाजी करत असतात आणि हेच त्यांच्या यशस्वीतेचं प्रमुख कारण आहे. यावेळेस डीप मध्ये चेंडू वळवला गेलाय, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक सागर अनुसे चेंडूवरती येत आहेत आणि आता मात्र हळूवारपणे कोणत्याही प्रकारे घाई गडबड नाहीये. ओळखलाय सामन्यामध्ये, पकड आपली मजबूत आहे आणि इथून मात्र सामना गमावण्याचा प्रश्नच येत नाहीये. कारण भल्ली मोठी धावसंख्या ही धावफलकावरती उभारली गेली आहे. यावेळेस मात्र ऑनसाइड रिझर्व मध्ये चेंडू वळवण्याचा मानस होता, अपील केली गेली आहे, बट इट्स नॉट आउट, इट्स वाईड. पंचांनी अवांतर चेंडू घोषित केला. टामेस्टीला सोडून जाणारा चेंडू होता. या सामन्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. जर प्रेशर सिच्युएशन 5 सामना तुमच्या हातातून निसटला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा होत्या, त्यानंतरच्या षटकामध्ये मात्र तब्बल 23 धावा आल्या. यावेळेस ऑनसाइड रिझर्व मध्ये चेंडू वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक हळूवारपणे चेंडूवरती येतोय. दीपक आणि सुधीरनं
आता मात्र क्लिअर कट मेसेज दिलाय की केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी आहे. कोणत्याही प्रकारे प्रतिकार शक्ती तर मात्र संपुष्टात आली आहे एवढे संघर्ष संघाची. यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू होता. पहा विविधता पहा या गोलंदाजामध्ये जे व्हेरिएशन आहे, जे विविधता आहे, खऱ्या अर्थानं काय या गोलंदाजाला पहिलं आणि तिसरं निर्णायक षटक दिलं जातं याचं प्रत्युत्तर देणारं हा चेंडू होता. या अगोदर पहिला चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मात्र आपल्या बेसिक्सवर गोलंदाजी केली आणि ज्यावेळेस यॉर्कर लेनचा वापर केला, जसं पहिलं फलंदाज पावलांचा वापर करतोय त्याच्या पावलांमध्ये बेड्या टाकण्याचं काम हे यॉर्करच्या माध्यमातून केलं गेलं. इथे मात्र शफल केलाय क्रॉस द लाईन, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. षटक समाप्त होते तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघर्ष बी संघाची धावसंख्या 4 गडी बाद 5 गडी बाद, माफ करा, 13 धावा धाव फलकावर. 5 गडी बाद 13. आणि अंतिम षटकामध्ये एखादा विकल्प शोधला जाणार का? येस, अक्षयच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. विकल्प पण तुमच्याकडे विकल्प असणं गरजेचं आहे. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला 4 ऐवजी 5 षटकांचा सामना खेळावा लागला तर मात्र तुमच्याकडे आणखीन एक गोलंदाज तुमच्या बॅकअप मध्ये असणं गरजेचं आहे. अक्षयवरती ही जबाबदारी आहे. आणि अक्षय सावंत इथे मात्र पहिल्यांदा गोलंदाजी करताना वेळेन की थोडस सुधारणा जरूर करावी लागेल. कारण ज्या पद्धतीने चेंडू आपटला अक्षय ना, हाफ ट्रॅकर होता, 2 धावांचा प्रयत्न होता. परंतु तर रोशन पाटील साठी पारितोषिक आलंय बघा. जर झेल पकडला रोशन पाटीलनं तर प्रशांत पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण जाता जाता मात्र थोडासा किस्सा गरम करण्याची संधी आहे. कुठे आहेत रोशन पाटील? येस, पॉइंट मध्ये रोशन पाटील उभे आहेत. तर संधी आहे, झेल पकडला गेला तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक. पण संधी देखील निर्माण करतायत फलंदाज. कधी रिव्हर्स मारतायत, कधी पॉइंट मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. परंतु इथे मात्र अक्षय सावंतला म्हणेन की अजून बरंचसं प्रिपरेशन करावं लागेल. गोलंदाजी तितकीशी चमकदार नाहीये. हाफ ट्रॅकर चेंडू टाकला होता पहिला, त्यानंतर मात्र दिशेवरचं नियंत्रण तितकंसं चांगलं पाहायला मिळालं नाहीये. फलंदाज ते मात्र बाद झालाय. आणि नवीन फलंदाज हरिदास गोडगे मैदानाच्या आतमध्ये. पण रोशनसाठी सुवर्ण संधी आहे. जर रोशननं झेल पकडला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक प्रवीण पाटील यांच्याकडनं, प्रशांत पाटील यांच्याकडनं. भव्य संधी आहे का? मला वाटतं तर रोशन देखील प्रयत्न करतायत, थोडस क्लोज आलेत. आणि इथे मात्र डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आणि केवळ औपचारिकता आता मात्र या सामन्यामध्ये. परंतु हार्डलक संघर्ष, खूप चांगला संघर्ष आपण केला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये होता आणि जसा चेंडू हवेमध्ये गेला प्रशांत यांच्या चेहऱ्यावरती मात्र स्माईल आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. कदाचित हा झेल तरी घे, परंतु यासाठी रोशनला सुपरमॅन बनावं लागेल. अगदी उडत जाऊन तो झेल पकडावा लागेल. तर हार्डलक संघर्ष आणि वेल प्लेट रियाज रेगडे संघ. खूप खूप अभिनंदन विजेत्या संघाचं आणि पराभूत संघाला मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. उद्याचे जे संघ आहेत